जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण कथा स्वरूप संक्षिप्त रूप यातील बालकांड 16वा अध्याय श्री परशुराम युद्ध प्रभाव हा आपण आता ऐकणार आहोत. तर सुरू करत आहोत. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. एकनाथ महाराज सांगतात, जनकाने सीता स्वयंवरासाठी पण लावला होता की जो कोणी जनकाजवळ असलेले प्रचंड शिवधनुष्य उचलून त्यावर बाण चढवून दाखवील त्या वीर पुरुषाला सीता वरमाला घालील. असा पण करण्याचे कारण काय ते ऐका. मुख्य कारण म्हणजे ते धनुष्य फारच वजनदार होते. पूर्वी कैलास पर्वतावर गणेशाबरोबरच शंकराची सेवा करीत परशुराम राहत होता. एक दिवस अचानक माता रेणुका हिची हाक ऐकून त्याला फार काळजी वाटली. त्याने मातेकडे जाण्यासाठी भगवान शंकरांची आज्ञा मागितली. शंकराने आपले शिवधनुष्य त्यांना दिले व त्या दुष्ट अशा क्षत्रियांचा निपात कर असा आशीर्वाद दिला. क्षत्रियांचा दुष्टपणा पराकोटीला गेला होता. त्याने ब्राह्मणांचा संहार केला होता. गणेशाने त्याला आपला परशु दिला. तेव्हापासून त्याचे नाव परशुराम असे पडले होते. जमदग्नीचा पुत्र म्हणून त्याला जामदग्न असेही म्हणतात व भृगुकुळात उत्पन्न झालेला म्हणून त्याला भार्गव असेही म्हणतात. आपला पिता जमदग्नी यांच्या आश्रमाकडे परशुराम निघाला. तो वाटेतच त्याला आश्रमवासी भेटले. त्यांनी जी वार्ता सांगितली ती तर फार वाईट होती. जमदग्नीची हत्या झाली होती. सर्व वृत्त त्या आश्रमवासियांनी सांगितले. सहस्त्रार्जुन राजा काही सैनिक घेऊन अरण्यात आला होता. तो असा वनक्रीडेसाठी गेला असता जमदग्नीच्या आश्रमात आला. रेणुका ही जमदग्नीची पत्नी. अतिथीचे स्वागत करावे असे तिने पतीला सांगितले व तिच्या मनाप्रमाणे करावे असा त्याने विचार केला. राजा त्याचे सैन्य यांना भोजन कामधेनूच देऊ शकेल अशा विचाराने त्यांनी कामधेनूला आवाहन केले. रेणुकेने बाकी सर्व स्वागताची सिद्धता केली. कामधेनू आश्रमात आणली गेली. सर्वांच्या भोजनासाठी जेवढी पात्रे सर्वांच्या भोजनासाठी हवी तेवढी तिच्या कृपेने निर्माण झाली आणि उत्तम अन्नपदार्थ त्यात वाढले गेले. जमदग्नी अत्यंत शांत वृत्तीचा होता. त्याने क्रोधाचा त्याग केला होता. त्याला क्रोध त्याग करायला काय कारण झाले या संबंधीची कथा ब्रह्मांड पुराणात मार्कंडेय ऋषींनी सांगितली आहे. एकनाथ महाराज म्हणतात, हीच कथा आज मी वाचकांसाठी इथे घेऊन आलो आहे. जमदग्नीने क्रोध का सोडला? सहस्त्रार्जुनाशी लढण्यासाठी इंद्र आला होता. तो वाटेत जमदग्नीच्या आश्रमापाशी थांबला. तृषार्त व दीन मनुष्याचे रूप घेऊन त्याने आश्रमापाशी येऊन पाणी मागितले. अतिथीला पाणी दे असे जमदग्नीने रेणुकेला सांगितले. पण हा कपट वेशातील इंद्र आहे. पाणी दिले तर तो काही कपटही करेल या आशंकेने रेणुका काही थोडा वेळ तिथे तशीच थांबली. जमदग्नीने ते पाहिले व स्वतः उठून अतिथीला पाणी दिले. रेणुकेने पतीची आज्ञा पाळली नाही व अतिथी स्वागताचा गृहस्थाश्रम धर्म पाळला नाही याचा जमदग्नीला फार संताप आला आणि त्याने आपल्या पुत्रांना बोलवून तुमच्या मातेचा वध करा असे सांगितले. त्याला 5 पुत्र होते. ते पित्याची आज्ञा मानणे त्यांना पटेना. प्रत्यक्ष मातेचा वध कसा करावा? त्यांनी नकार दिला. जमदग्नीने त्यांना रागाने शाप दिला. तुम्ही तत्काळ प्रेतत्व पावाल. त्यांचा शाप कानी पडताच सगळे पुत्र मरून पडले. त्याच वेळी जमदग्नीची फुले आणण्यासाठी बाहेर गेलेला पुत्र परशुराम आश्रमात आला. जमदग्नीने त्यालाही मातेचा वध करण्याची आज्ञा दिली. परशुरामाने पित्याची आज्ञा मानली व तत्काळ आईचा शिरच्छेद केला. त्याची पितृभक्ती अलौकिक होती. जमदग्नी त्याच्यावर प्रसन्न झाला व म्हणाला, रामा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला कोणता वर हवा तो माग. त्यावर परशुराम म्हणाला, तात, माझ्या आईला पुन्हा जिवंत करावे. मी तिचा केलेला शिरच्छेद तिला आठवू नये. माझ्या प्रेत झालेल्या भावांना पुन्हा जिवंत करावे. त्यांना हा प्रसंग आठवू नये. जमदग्नी तथास्तु म्हणाला. मग परशुरामाने भावांना व मातेला स्पर्श करताच सर्व जण पूर्ववत जिवंत झाले. तिथे आधी एक अद्भुत गोष्ट घडली. परशुरामाने मातेचा शिरच्छेद केला तेव्हा ती सूक्ष्म लोकात गेली. तिथे तिला आदिशक्ती भेटली आणि म्हणाली, सहस्त्रार्जुनाचा वध करण्याचे काम आम्हाला करायचे आहे. त्याच कामी तुझे सहाय्य हवे आहे. पण तू देहत्याग झाल्याने इथे आली आहेस.
आता विष्णूचा अवतार परशुराम तुला पुन्हा जिवंत करील. त्यावेळी तुझ्या देहामध्ये दिव्य शक्तीच्या रूपाने मी प्रविष्ट होईल. त्यानंतर तू या देवकार्याला गुप्तपणे सहाय्य करायचे आहेस. तेव्हा त्या सूक्ष्म लोकात रेणुकेने आदिशक्तीला तसे वचन दिले व जे जे कार्य करायचे असेल ते मी करीन असे सांगितले. परशुरामाने जेव्हा आईला उठवले तेव्हा आदिशक्तीचा प्रवेश तिच्या शरीरात व मनात झालेला होता. तिने परशुरामाला आनंदाने आशीर्वाद दिला. तू रणात नित्य विजय प्राप्त करशील. या सर्व विचित्र घटनांनंतर जमदग्नी शांत झाला व क्रोधामुळे केवढा अनर्थ झाला होता व पत्नी व पुत्र यांचा आपण कसा घात केला. पण मुलाने परशुरामाने आपले सर्व कुटुंब कसे अधोगतीपासून वाचवले याचाच विचार करू लागला. त्याने क्रोधाचा संपूर्णपणे त्याग करायचा निश्चय केला. त्यावेळी क्रोध मूर्तिमंत होऊन त्याला म्हणाला, हे ऋषीश्रेष्ठा, सर्व देवांनी क्रोधाचा आधार घेऊनच राक्षसांचा निपात केला आहे. जे शुद्धाचरणी निर्गर्वी आणि नम्र असतात त्यांच्या ठिकाणी क्रोध नोकरासारखा त्यांच्या आज्ञेत असतो. तू मला टाकू नकोस. क्रोध नसेल तर तुझी फार वाईट स्थिती होईल. पण जमदग्नी आपल्या निश्चयाशी दृढ राहिला. त्याचा क्रोध परशुरामाने धारण केला. एका क्षणात त्याने हा निर्णय घेतला व संकल्पपूर्वक पित्याचे चरणतीर्थ त्याने घेतले. त्यावेळी क्रोधाने परशुरामाच्या ठाई वस्ती केली. याच क्रोधाच्या उपयोगाने परशुरामाने आपले क्षत्रिय निर्दालनाचे कार्य पूर्ण केले. असो, कामधेनूच्या कृपेने राजाला सैन्यासह जे उत्तम भोजन मिळाले त्यापुढे ही कामधेनू आपल्याकडे असावी, त्यामुळे राज्यात काही कमी पडणार नाही असा विचार करून सहस्त्रार्जुनाने जमदग्नीजवळ कामधेनूची याचना केली. इंद्रापासून मागून आणलेली कामधेनू राजाला देता येणार नाही, ती इंद्रालाच परत दिली पाहिजे अशा विचाराने जमदग्नीने त्या गोष्टीस नकार दिला. तेव्हा राजाने जमदग्नीचा खड्गाने शिरच्छेद केला व तो सेवकांकरवी कामधेनू बांधून बळाने ओढून नेऊ लागला. त्यावेळी रेणुकेने त्याला प्रखर विरोध केला. आपल्या कर्णभूषणाचे तिने चक्र बनवले व त्याच्या माऱ्याने अनेक सैनिक गतप्राण झाले. सहस्त्रार्जुनही तिने हाताच्या थपडीने भूमीवर बेशुद्ध पाडला. सैनिकांनी पुन्हा हल्ला केला. राजा शुद्धीवर आला. रेणुकेवर त्यांनी अंतिम उपाय म्हणून चामुंडास्त्राचा प्रहार केला. 21 घाव अंगावर झेलून रेणुका मूर्छित पडली. राजा कामधेनूला पुन्हा नेऊ लागला. तेव्हा कामधेनू आपल्या अंगातून अनेक वीर निर्माण करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू लागली. त्या सर्व वीरांनी राजाचा पराभव केला आणि कामधेनू स्वर्गात निघून गेली. राजा फार निराश झाला व स्वतःच्या नगरास परत गेला. इकडे रेणुका सावध झाली. हे सगळे हिंसासत्र पाहून रेणुकेने परशुरामाचा धावा केला. त्यावेळी परशुराम कैलासात गेला होता. त्याने मातेची हाक ऐकली व तो आश्रमात परत गेला. त्याने मातेची अवस्था पाहिली. तिच्या अंगावर 21 घाव पडले होते. तिचा आक्रोश ऐकून परशुरामाला सहस्त्रार्जुनाचा फार क्रोध आला. सहस्त्रार्जुनाच्या ज्या हातांनी माझ्या मातेवर शस्त्राचे घाव केले त्या हातांना मी छेदून टाकेन आणि जगातील सर्व क्षत्रिय राजे 21 वेळा नष्ट करेन अशी घोर प्रतिज्ञा त्याने केली. सहस्त्रार्जुनाचे अनेक पुत्र होते. त्यांना ठार मारण्याचा संकल्प परशुरामाने केला. त्याने दुःखी मातेवर दिव्यौषधीचे उपचार करून तिला बरे केले. तिचा आशीर्वाद घेऊन तो सहस्त्रार्जुनाच्या नगरीकडे गेला. एका हातात परशु व दुसऱ्या हातात धनुष्य घेतलेला तो महाउग्र ब्राह्मण परशुराम राजाच्या नगरापर्यंत पोहोचला. तेव्हा त्यांना राजासाठी फुले नेत असलेला माळी पाहिला. प्रजेचा घात न करता फक्त राजाला मारावे या हेतूने तो माळ्याला म्हणाला, आपण कोण? मी माळी आहे. सहस्त्रार्जुन राजासाठी फुले घेऊन जात आहे. परशुराम म्हणाला, राजाला जाऊन सांग, माझ्या बरोबर युद्धाला ये, साऱ्या सैन्यासह ये. माळ्याने त्याचा उपहास करीत उलट म्हटले, अरे, राजाजवळ युद्ध करायचे म्हणतोस, तू आपणहून मरणालाच निमंत्रण का देतोस? तू तर ब्राह्मण दिसतोस. तुझ्या हाती धनुष्यबाण कशासाठी? हा परशु कशाला धरला आहेस? तू आपले वेद घोकीत बस. राजाचे सैन्य केवढे तरी आहे आणि तू एकटा ब्राह्मण युवक. तुमचे युद्ध कसे काय होणार? मार्गाने जाणारे काही लोक थबकले. त्यांनी हा संवाद ऐकला. ते आपापसात बोलू लागले, हा तरुण तर स्वतःलाच अपघात करणार. क्षत्रियाला युद्धाचे बळ असते, ब्राह्मणाचे बळ त्याच्या वाणीत असते. तू व्यर्थ अविवेकाने आपले मरण ओढवून घेशील. माळी म्हणाला, तुझा निरोप मी जरी राजाला सांगितला तरी राजा रागाने माझा शिरच्छेद करेल आणि तो तुझाही वध करील. त्यामुळे ब्राह्मणाची हत्या केल्याचे पाप मला लागेल. मी नाही तुझा निरोप पोचवणार. इथे सौम्यपणे वागून माझे कोणी ऐकणार नाही.
पराक्रम दाखवला तरच लोक मानतील असा विचार करून त्याने माळ्याच्या जवळची फुले हिसकावून घेतली व त्याला एक फटका मारला. तत्काळ तो माळी धावत धावत राजप्रसादात गेला व ओरडू लागला. त्याचे ओरडणे राजाच्या कानी गेले. असा कोणीही त्या राज्यात बोंब मारणारा नव्हता. राजा मनातच चरकला. आपण कामधेनू चोरून आणली, त्यातूनच काहीतरी विघ्न झाले असावे. प्रधानाने माळ्याला विचारले, काय झाले, ओरडतोस कशाला? माळी म्हणाला, एक ब्राह्मण नगरात आला आहे. त्याच्या हाती धनुष्यबाण आहे, परशु आहे. तो राजाशी युद्ध करणार असे म्हणतो आहे. मी त्याला सांगितले, अरे तू व्यर्थ आत्मघात का करून घेतोस? त्यावर त्याने रागाने माझी फुले हिसकावून फेकून दिली आणि माझ्या तोंडात चपराक मारली. माझ्या जीवावरच बेतले म्हणून मी ओरडत तिकडे धावत आलो. प्रधानाने सेनापतीला आज्ञा केली, काही सैनिक पाठवून त्या ब्राह्मणाला पकडून आणा. हे सर्व ऐकायला तिथे आणखी कितीतरी लोक जमले. एकटा ब्राह्मण आव्हान देत आहे, आता कितीतरी चमत्कार पाहायला मिळणार याचे त्यांना कुतूहल होते. पहारेकऱ्यांना शस्त्रे घेऊन परशुरामास पकडण्यासाठी पाठवण्यात आले. परशुरामाला वाटले, यांना मारण्यात कोणता पुरुषार्थ साधणार. त्याने सर्वांची शस्त्रे बाणांनी छेदली व कान आणि नाक कापले. अपमान व दुःख यामुळे त्यांनी मोठाच कोलाहल माजविला. तेव्हा सहस्त्रार्जुनाच्या अनेक पुत्रांनी मोठ्या सैन्यासह परशुरामावर हल्ला केला. रणवाद्ये वाजू लागली. राजाही युद्धाला निघाला, पण प्रधानाने व पुत्रांनी त्याला आश्वासन दिले, आपण थांबावे, आम्ही त्या ब्राह्मणाला पकडून आणू. आम्ही एवढे असताना त्या एकट्याला केव्हाच पराभूत करू. हे काही मोठे युद्ध नाही, आपण येण्याची काही आवश्यकता नाही. प्रधान, राजपुत्र व सेनापती मोठे सैन्य घेऊन नगराबाहेर आले. नाक कान कापलेले लोक त्याला वाटेत भेटले. तेव्हा त्यांना तो अपशकुन वाटला, पण अपशकुनामुळे मागे फिरणे हे काही त्या शूरांना मानले नाही. त्यांनी तुताऱ्या फुंकल्या व ब्राह्मणाला मारण्यासाठी सारे सैन्य निघाले. श्री भावार्थ रामायण बालकांड परशुराम युद्ध प्रभाव 16वा अध्याय समाप्त. जय जय श्री रघुवीर समर्थ. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु.